नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं मी स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये. मी विचार करतो आहे हिंदी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकू, म्हणजे मिक्समध्ये मराठी हिंदी दोन्ही बोलायचं. कारण आजचा ब्लॉग ना मोठा बनेल. आज आपण नानापेठेत पण जाणार आहे. नानापेठेमध्ये जाऊन बघू आपण आपल्या गाडीला काय काय एक्सेसरीज मिळतात. आम्हाला ते नाव टाकायचं आहे. आता यूट्यूबचं नाव मी गाडीवर टाकून फिरणार आहे की मला ते पण करायचं आहे. बघू आजचा ब्लॉग तर मोठा नाही. आपण आता चाललो आहे माझ्या एका फ्रेंडकडं, दिगंबरकडं चाललो आहे आपण. आता गाडीवर रिझर्व लागले. 8 किलोमीटर रिझर्ववरती चालले. तसं चालेल 7 किलोमीटरपर्यंत चालेल. पण आता पेट्रोल टाकून जाऊ आपण. जाताना पेट्रोल टाकायचं आहे. आता आपल्या इथं पुण्यामध्ये पोलीसवाल्यांचं पेट्रोल पंप आहे, ते पेट्रोल टाकू. ओरिंपेक्षा मित्रांचे जास्त नखरे आहेत आमच्या. आता मला त्यांनी दिगंबरनी संत्रे घेऊन यायला सांगितले. विचार करा, आता तो घरी बसला आहे, संडे, मला म्हणतोय संत्रे घेऊन ये. त्याची वाईफ ना तिकडे विदर्भाची आहे, नागपूर साईडची आहे. त्यांनी संत्रे खाऊ घालायची सोडून मला म्हणतोय संत्रे घेऊन ये. आहे इथं पेट्रोल टाकू आपण. अगोदर पेट्रोल टाकून घेऊन जाऊ. ओके, पेट्रोल तर टाकून झालेलं आहे. पेट्रोल टाकून आता आपण निघू आपल्या रॉंग साईडनी नाही, इथनं आतमधनं बघू, ट्राय करू. पोलीसवाल्यांचंच पेट्रोल पंप आहे ॲक्च्युली. संत्रे आहेत का बघू इथे यार. त्याला संत्रे खायचे साहेबांना. संत्रे दिसत नाही आहे. संत्रा पिंपरी चिंचवड महानगरपालिका लागते, इथं लावलेलं आहे. आपलं सहरचे स्वागत आहे म्हणून लावलेलं आहे तिथं. आपण संत्रे बघायचे यार. संत्रे आजचा ब्लॉग मोठाच होणार आहे मला असं वाटतं. आणि मोठा आता ही लेफ्ट साईडला त्याची कॉलनी चालू होती. लेफ्ट साईडला त्यांची कॉलनी आहे. म्हणजे माझा जो फ्रेंड मी ज्याच्याकडे जात आहे त्याची ॲक्च्युली कॉलनी आहे. आपण या कॉलनीतच जाणार आहे. बघू आता तिथे काही घेतलेले आपण त्यासाठी. संत्रे तर नाही भेटले, सीताफळ घेतले. आई शपथ, सीताफळ घेतले. सीताफळ घेऊन जाऊ. ही बेल कॉलनी आहे. भाऊ इथं राहतो, म्हणजे भाऊ परमनंट आहे तिथं. आता एंट्री करू आपण. एंट्री म्हणजे ही कॉलनी. हा आमचा दिगंबर भाऊ. हे बघा मोर दिसते गेले यार. शीट टाकून. हा दिगंबर शेटची बेल कॉलनी दिसत आहे. मोर समोर मोर आहेत यार. बोरं माहिती आहे का? बोराचं झाड कोणाला माहिती यार. हे बोराचं झाड आहे आणि इकडे बोरं पडलेत खाली. तुम्हाला दिसत असतील तर दाखवतो. 1 मिनिट थांबा. हे बघा, ही बोर आहे. आठवतं लहानपणी खायचो आम्ही आमच्या आजोबांच्या शेतामध्ये जाऊन. चांगले आहेत, चांगले बोर आहेत. हा बघा, हे बोराचं झाड आहे आणि हा दिगंबर खातोय बोरं खालची इथून. बोरं येते, बोराचं झाड आहे. सगळ्याला माहिती आहे. असं तुमच्या इकडे काय म्हणतात माहिती नाही, पण हे बोरं माहिती आहेत ना तुम्हाला. आम्ही याला बोरं म्हणतो. हां, ही भाऊची गाडी आहे आपल्या इलेक्ट्रिकल. iQube आहे ना रे, iQube आहे. सही गाडी. आपण चालून बघू, एक राईड घेऊ भाऊच्या गाडीची. बघू कशी आहे. हे चावी इथं. कसं आहे रे? ए इकडे दिगंबर, सांग कसं आहे. चालू करू का? चालू झाली. हे बघ, अरे बापरे, समजत पण नाही चालू झालेली. आवाज तर राजू. हे आकाश, हे बघा चालू झाली यार. स्पीड पण चांगलं आहे. आई शपथ, भयानक आहे. थोडा सुद्धा आवाज नाही आहे गाडीचा. ती गाडी चालवायला भारी वाटते का तुम्हाला? तुम्ही सांगा कशी वाटते गाडी. सही आहे, एकदम परफेक्ट आहे बाई. आवाज तर नाही आहे. ब्लॉग बनवण्यासाठी आला का इथं? हा भाऊ आकाश आपला झोपेतून उठलाय. काल खूप नाचलाय वाटतं. नाही नाचला तर नाही, पण आवाज देऊन थकलाय बिचारा. आणि हा दिगंबर होता नाचायला काल. ह्याचा पण टाकतो व्हिडिओ आहे आपल्याकडं. पण भाऊची गाडी ठीक आहे. इलेक्ट्रिकल घेतली भाऊनी गाडी. चलो ठीक आहे, चांगली गाडी आहे. पॅटर्न काय लॉकची सिस्टम नाही आहे, पण याला हे एक चांगलं आहे. चालू करायला हे ब्रेक दाबून हे स्टार्ट करायला तेव्हा गाडी चालू होते. हे काय? हे रिव्हर्सचं आहे. हां, आपल्याला काय माहिती नाही गाडीबद्दल. भाऊच्याच गाडीचं बघू. अच्छा ओके. ओय शाबास भाई. रिव्हर्स पण चालली. हे बघा. आणि पुढे जाण्यासाठी दाबून धरायचं.
ओके एवढं नाही का पैसे. ओके दाखव बरं. झालं फॉरवर्ड. ओके हे फॉरवर्ड आणि रिव्हर्स किती. रिव्हर्सला 11ची स्पीड आहे. ओके रिव्हर्स आणि फॉरवर्डला स्पीड आहे. याची स्पीड लिमिट दिलेली आहे त्यांनी फॉरवर्ड रिव्हर्समध्ये दोन्ही पण. अरे हे पार्किंगचा स्पीड एवढंच आहे म्हणजे हे पार्किंग स्पीड आहे आत्ता ते 11च आहे. आपल्या गाडीचा काय अंदाज माहिती नाही आहे. यो बेबी भाई जा रहा गाड़ी लेके अपना. चार्जिंग लावतो या. तू कुठं चालला. सायकल आहे का उगाच चक्र मारायला. भावांना चाललो आपण घरी आपलं परत. झालं फिरलो आलो आपलं काम होतं काम पण केलं. कॉलनी सही आहे बेलची त्यात काही विषयच नाही. भावासोबतच डायरेक्ट बाईक संपला विषय. आरक्षित चौक आहे इकडं डिफेन्सची फॅक्टरी आहे. नावागाडी नंबर आमचा नावानं पुढं आला रो. स्पीड आपल्यापेक्षा जास्त आहे. पंगल ये इसने तो चलो रे अरे दिखाएंगे. ब्लॉग मोठा बनवायचा होता पण नाही झाला कारण की मला आता जाता नाही येणार. नानापेठेत जायचं होतं पण कॅन्सल केलं. आता सीधा घरी जाणार बाबा. जायचं होतं खरं तर की तुम्हाला गाड्या बाजूला काढतात ते पोलीसवाले त्यात काही विषयच नाही. पोलीसवाले काढतात ते गाड्या कारण की चेकिंग चाललेली आहे सध्या. आता तरी चेकिंगचं करतात ते सगळं प्रॉपर चेकिंग आहे. 2 मिनिटं पकडले वाटलं मला तरी. कॅमेऱ्याला आलं म्हणून नाही पकडलेलं वाटतं. बाबा असं नका येत जाऊ रॉंग साईडला. पकडला त्याला विदाऊट हेल्मेट होता म्हणून पकडला त्याला. आपलं बरं शूट करायचं असतं म्हणून कॅमेरा पण असतो म्हणून हेल्मेट घालतो म्हणजे रेग्युलरली घालतो आणि बरं आहे आपल्याला फाईन बिल नाही पडत. म्हणजे नुसते पोलीसवाले या नुसते फाईन सुट्टी नाही देते मला. त्याला थांबव चेकिंग करतात आहे पण फाईन पण मारतात आहे. पण पुण्यात राहत असाल तर हेल्मेट नक्की वापरा कारण की बंदोबस्त म्हणजे आता चेकिंग चालू झालेली आहे. इलेक्शन ड्युटी लावलेली आहे. इलेक्शन करतात इलेक्शनसाठी पोलीसवाले बाहेर आहेत जास्तीत जास्त चेकिंग करतात आहे आणि फाईन खूप चांगल्या पद्धतीने घेतात आहे बरं का. म्हणून हेल्मेट वापरा. समोरच आपल्या चाललेली आहे गाडी. संडे संपलेला आहे अशा पद्धतीने आपला. संडे म्हणजे गेला दिवस गेलेला आहे. उद्या आपल्याला कामाला जावं लागेल सकाळी. ऑफिस असेल आपलं उद्याचं ना. चलो भाई.